Audio Jungle. नमस्कार, जय महाराष्ट्र भाऊनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन खतरनाक विषयात व्हिडिओमध्ये. तर भाऊनो, आता तुम्ही सुरुवातीलाच यार आपला डेमो बघितलाय किंवा स्क्रीनवर बघत असेल. जर का यार तुम्हाला आता व्हिडिओ आपला आवडला असेल तर मग तुम्ही आत्ताच एक व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर जर का नवीन आला असेल किंवा पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करायचं आहे, कारण की तुम्हाला माहिती असते तर रोजच आपण अशाच प्रकारचे नवीन खतरनाक विषयात व्हिडिओ बनवतच असतो. त्याची नोटिफिकेशन देखील तुम्हाला हवी आहे, त्यामुळे नोटिफिकेशन देखील तुम्ही ऑलवरती सेट करून ठेवायचं आहे. आणि भाऊनो, यार व्हिडिओ बनवणं खूप सोपं असणार आहे. तुम्ही फक्त व्हिडिओला पूर्ण बघायचं आहे, नाहीतर थोडे इफेक्टमध्ये तुम्ही पुढे गोंधळणार आहोत. आणि भाऊनो, व्हिडिओमध्ये मटेरियल जे काय आपण वापरत असतो आपल्या वेबसाईटवर देत असतो, सोबतच टेलिग्रामवर पण आपण अपलोड करत असतो, तिथून पण तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता. सोबतच आता या दोन प्रिसेटला तुम्ही तुमच्या अलाइट मोशनमध्ये इनपुट करून घ्यायचं आहे, कारण की व्हिडिओ आपण अलाइट मोशनच बनवणार आहोत. आणि जर का अलाइट मोशन नसेल तर टेलिग्रामच्या पिनड मेसेजमध्ये जायचं आहे, अलाइट मोशन भेटून जाईल. ओके, तर बघा, आता व्हिडिओ बनवण्यासाठी सुरुवातीला बीट मार्कला ओपन करायचं आहे. ज्यावेळेस ओपन कराल ना त्यावेळेस बघू शकता तुमच्यापाशी काय अशा पद्धतीचं राहणार आहे. या ठिकाणी सर्व काही मी सेट करून तुम्हाला ऑलरेडी दिलेली आहे भाऊनो, ठीक आहे. तर फक्त तुम्हाला या ठिकाणी इमेजेस चेंज करून घ्यायचे आहेत. आता इमेजेस कशा पद्धतीने तुम्ही चेंज करू शकता ते बघून घ्या, कारण की काही जागी आपल्याला एकच इमेज वापरायचा असतो. तर बघा, सुरुवातीला आपल्याला करायचं काय, या ठिकाणी सर्वात जे खाली इमेज आहे, ओके, तर त्या इमेजमध्ये क्लिक करायचं आहे. कलर अँड फिलमध्ये क्लिक करायचं आहे. नंतर या नावावरती किंवा स्टारवरती एक वेळेस क्लिक करायचं आहे. नंतर तुम्हाला जे इमेज हवा आहे तो इमेज इथून आपल्याला काय करायचं आहे, ॲड करून घ्यायचं आहे. जसं की आता आपण या ठिकाणी हवाला ॲड करूया, तिकडे दुसरं मॉडेलचे ॲड करून दाखवतो मी तुम्हाला. ओके, अशा पद्धतीने ॲड करून घ्यायचं आहे. आपल्या या ठिकाणी खाली एक इमेज लागून गेलेला आहे भाऊनो, ठीक आहे, बॅकग्राऊंडमध्ये. सेम पद्धतीने आता आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी पुढे यायचं आहे. आणि बघू शकता या ठिकाणी आल्याच्यानंतर सेम पद्धतीने आपल्याला या पण जागी तोच इमेज एक ॲड करून घ्यायचा आहे, ठीक आहे. आपण आता जस्ट हवाला इमेज ॲड केला होता, तर आता पण आपल्याला हाचवाला इमेज ॲड करायचा. ओके, अशा पद्धतीने ॲड केल्याच्या नंतर आता आपल्याला करायचं काय, या ठिकाणी थोडा आपला इमेज म्हणजे चांगला दिसत नाही या ठिकाणी, कारण की इमेजचं थोडंसं बॅकग्राऊंडमध्ये ब्लॅक कलर असल्यामुळे तुमच्याजवळ चांगल्या पद्धतीने तुम्ही इमेजेस या ठिकाणी ॲड करू शकता. ओके, बघू शकता आता दोन इमेजेस अशा पद्धतीने ॲड केल्याच्या नंतर स्टार्टिंगला यायचं आहे. आता खालून जे मधातला इमेज आहे स्टार्टिंगचा, ओके, त्या जागी तुम्ही या ठिकाणी कुठला पण एक इमेज ॲड करून घ्यायचा आहे. कलर अँड फिल्डमध्ये जाऊन आपल्याला, ठीक आहे, मी या ठिकाणी हवाला इमेज ॲड करून घेतो. ओके, बघू शकता आपला इमेज चेंज झाला. आता त्याच पद्धतीने आपल्याला वरच्या पण जागी आपल्याला दुसरा एक इमेज ॲड करून घ्यायचा आहे, ठीक आहे. एक्झाम्पल आपण हा ॲड करूया. नंतर आपल्याला काय करायचं आहे, पुढे पण आपल्याला तोच इमेजेस एक वेळेस ॲड करून घ्यायचा आहे जे आपण आत्ता ॲड केला होता. ओके, अशा पद्धतीचा बघू शकता आपल्याला अशा पद्धतीची या ठिकाणी आता बघायला भेटून जाईल भाऊनो. ओके, अशा पद्धतीने आल्याच्यानंतर हा इमेज आपला पुढे येईल आणि मागून गेल्याच्यानंतर या ठिकाणी आपला दुसरा इमेज येत आहे. तर या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीने या ठिकाणचे आता सर्व इमेजेस वेगवेगळे तुम्ही ॲड करून घ्यायचे, ठीक आहे, कलर अँड फिल्डमध्ये जाऊन. ओके, इतकं सोपं आहे, तुम्हाला करून घ्यायचं आहे. त्यानंतर बरोबर 17:03 यायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती जायचं आहे. या ठिकाणी जे फोटो वापरणार आहोत तो फोटो ॲड करायचा आहे, पुढच्या बाणवर जायचा आहे, एक्स्ट्रा पार्ट कट करायचा. ओके, तर बस आता तुम्हाला अशा पद्धतीने सर्व लास्टपर्यंत इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत भाऊनो, ठीक आहे. तर चला आता या ठिकाणी मी सर्व पटापट लवकर इमेज ॲड करून पुढची प्रोसेस तुम्हाला सांगतो. ओके, तर बघू शकता या ठिकाणी आपण सर्व इमेजेस व्यवस्थित ॲड करून घेतलेले आहेत भाऊनो, ठीक आहे. आता बस तुम्हाला अशा पद्धतीने सर्व इमेज ॲड करून झाल्याच्या नंतर आपल्याला जस्ट इथून बॅक बटनाचा वापर करून बॅक यायचं आहे. जे काही सेकीपिक दिलं असणार आहे भाऊनो त्याला ओपन करायचं आहे. यामध्ये बघू शकता अशा पद्धतीचं आपलं असणार आहे. तर आता आपल्याला सुरुवातीला करायचं काय, जे काही सुरुवातीचा इमेज आहे त्यावरती क्लिक करायचं आहे, इफेक्टमध्ये जायचं आहे, 3 डॉटवर क्लिक करायचं आहे, कॉपी इफेक्ट करायचा आहे. ओके, आता इतकं झाल्याच्या नंतर बॅक येऊन बीट मार्कला आपल्याला पुन्हा एक वेळेस ओपन करायचं आहे. आणि ओपन केल्याच्या नंतर सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी काही पण चेंजेस नाही करायचे आहे, सरळ पुढे यायचं आहे. ओके, पुढे म्हणजे 18 सेकंदापासून यायचं आहे. आणि इथून आपण इमेजेस ॲड करण्यासाठी सुरुवात केली होती भाऊनो, ठीक आहे, 17 सेकंदापासून. इथं आल्याच्या नंतर या इमेजेसला तुम्हाला या इमेज आपला या ठिकाणी एक असणार आहे बहुतेक. ओके, अशा पद्धतीचा. तर या ठिकाणी आपण इमेजेस तुम्हाला ॲड करायचेच नाही, बरोबर 18 सेकंदापासून आपल्याला इमेज ॲड करायचे. ओके, हा इमेज मी डिलीट केला आहे.
तर आता 18 सेकंदापूर्वील इमेजेसला अशा पद्धतीने तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे, ठीक आहे. त्यासाठी इमेजमध्ये क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जायचं आहे, पेस्ट इफेक्ट करायचा आहे. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला बघू शकता या ठिकाणी मी 20-21 सेकंदापर्यंत तुम्हाला काय केलेलं आहे, या ठिकाणी डबल बीट ॲड करून दिलेली आहे. तर इथपर्यंत सर्व इमेजेसला तुम्हाला हा जे इफेक्ट असणार आहे तो पेस्ट करायचा. ओके, इतकं झाल्याच्या नंतर बॅक यायचं आहे, सेक इफेक्टला ओपन करायचं आहे. सेक इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर या ठिकाणी बघू शकता जे काय आता 2 नंबरचा इमेज असणार आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जायचं आहे, कॉपी इफेक्ट करायचा आहे आणि इथून सरळ भावून बॅक यायचं आहे. बीट मार्कला ओपन करायचा आहे आणि इथं आल्याच्यानंतर आता पुढे यायचं आहे आपल्याला. ओके, आणि बघू शकता या ठिकाणी आपली डबल बीट होते, ठीक आहे. इथपर्यंत आपण इमेजेस ॲड केले होते. तर याच्या समोरील 3 इमेजेसला तुम्हाला अशा पद्धतीने हा जे इफेक्ट असणार आहे तो पेस्ट करायचा आहे, ठीक आहे. इमेजमध्ये जाऊन इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर आणि पेस्ट. ओके, बस तुम्हाला अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे. ओके, तर बघू शकता या ठिकाणी आपण 3 इमेजेसला पेस्ट केला. तर सेम अशा पद्धतीने आता तुम्हाला 3 इमेज पेस्ट केल्याच्या नंतर या ठिकाणी थोडा लांब इमेज आपल्याला भेटेल, तर हे इमेज सोडून द्यायचं आहे. बाकी 3 इमेजेसला पेस्ट करायचं आहे. त्यानंतर पुन्हा एक लांब इमेज भेटेल, तर हे इमेज सोडून द्यायचं आहे आणि 3 इमेजेसला पेस्ट करायचं आहे. पुन्हा एक इमेज सोडून द्यायचं आहे, 3 इमेजेसला पेस्ट करायचं आहे, ठीक आहे. सांगायचं म्हणजे 3 इमेजेसच्या नंतरचा इमेज आपल्याला सोडून द्यायचा आहे, बाकी सर्व इमेजेसला पेस्ट करत चालायचं आहे अशा पद्धतीने, ठीक आहे. आता इतकं झाल्याच्या नंतर बॅक यायचं आहे, सेक इफेक्टला ओपन करायचं आहे. आता लास्टचा इमेज असणार आहे त्याचा पण इफेक्ट सेम पद्धतीने आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी झाल्याच्या नंतर बॅक यायचं आहे आणि बीट मार्कला ओपन करायचं आहे. आता बीट मार्कमध्ये आल्याच्यानंतर बघू शकता या ठिकाणी आपण हे जे लांब इमेज सोडला होता. ओके, तर या जे लांब इमेज असणार आहे त्याला तुम्हाला हा इफेक्ट अशा पद्धतीने पेस्ट करून घ्यावा लागेल भाऊनो, ठीक आहे. जितके पण आपण लांब इमेज सोडले होते त्या सर्व इमेजेसला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे, ठीक आहे. इतकं सोपं होतं. त्यानंतर बॅक यायचं आहे, सेक इफेक्टला ओपन करायचं आहे आणि वरती जितके काय आता मी तुम्हाला रेक्टँगल ॲड करून दिले असणार आहे, ठीक आहे. सर्व अशा पद्धतीने सिलेक्ट करायचं आहे. इथून कॉपी 7 लेअर करायचं आहे आणि इथून भावनो बॅक यायचं आहे, बीट मार्कला ओपन करायचं आहे. सुरुवातीला येऊन इथं पेस्ट 7 लेअर करायचं आहे आणि बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला लागून जाईल इफेक्ट वगैरे. ओके, त्यानंतर व्हिडिओ सेव्ह करायचा आहे. त्याआधी तुमचा एक लोगो लावून घ्या. आता सेव्ह करण्यासाठी एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओची साईज 720 ठेवायची आहे. एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ फोनच्या गॅलरीत सेव्ह होऊन जाईल. इतका सोपा होता. आवडला असेल लाईक झालंच पाहिजे. बाय.